ह्या सत्रामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं स्वागत आणि आत्मवंदन. सरांनाही आत्मवंदन. कविवर्य गदी माडगुळकरांच्या एका गीतामधल्या काही ओळी आहेत त्या सांगते. देव बोलतो बालमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी, अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी. आपल्या आध्यात्मिक वाटचालीसाठी गदी माडगुळकरांच्या ह्या ओळी एकदम परफेक्ट वाटतात. आपल्या आजूबाजूला देव आहे पण तो आपल्याला दिसत नाही, आपण दुसरीकडेच त्याला शोधत राहतो. महायोगधाम मधले साधक, एकदा जर आपल्याला आपल्या आतमधला देव दिसला, समजला, पाहिला तर इतरांमधलाही देव आपल्याला दिसू शकतो. साधकांच्या जीवनामध्ये 3 प्रकारच्या स्टेजेस असतात. खरं तर देव मानणे, देव पाहणे आणि देव होणे. आपण त्याला देव शोधणे असंही म्हणूया. देव शोधणे, देव पाहणे आणि देव होणे ही स्थित्यंतर जेव्हा घडत असतात, ती स्थित्यंतर घडण्यासाठी किंवा ते घडवून घेण्यासाठी महायोगधाम ही एक मोठी प्रयोगशाळा आहे. भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेले प्रयोग आणि सद्गुरू सरांनी, सोमाणी सरांनी संशोधन केलेले अनेक प्रयोग इथे साधकांकडून नित्य घडवले जातात. आणि मग तो देव तुम्हाला दिसू लागतो, तुम्हाला देव होताही येतं. आता हा देव कसा दिसू लागतो ते आपण अनुभव कथनामधून ऐकणार आहोत. सुरुवातीला आज अनुभव कथनासाठी येते सुरेखा तांबे. ही पुण्याला राहते. तिचं शिक्षण आहे MSc BEd. भोसरीमध्ये ऑर्गॅनिक केमिकल आणि फर्टिलायझर्सच्या त्यांच्या अमित आणि सुरेखा हे दोघंही म्हणजे दाम्पत्य, दोघंही पती पत्नी आपल्या महायोगधामचे साधक आहेत. भोसरीमध्ये तांबे एंटरप्राइजेस, क्रिस्टल केमटेक, तांबे इंजिनिअरिंग अशा नावाच्या त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. ऑर्गॅनिक केमिकल्स, फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स ते बनवतात. ऑल ओव्हर इंडिया आणि अब्रॉड काही देशामध्ये त्यांचा माल एक्सपोर्टही होतो. सुरेखाला 27 जानेवारी 2015 तिला साधना मिळाली आहे. तिची मूळ परंपरा वारकरी संप्रदायामधली आहे. प्रकाश महाराज बोधले वारकरी संप्रदायाच्या वारकरी ह्याचे अध्यक्ष जे आहेत, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांची ती खरं मूळ शिष्य आहे. पण काही घटना आणि प्रसंग अशा घडल्या की बोधले महाराजांनी तिला सांगितलं की इथे जे आहे महायोग मध्ये अध्यात्मातली PhD आहे आणि तू जरूर तिथे जा. ते आजही तिच्या संपर्कात असतात. तुला अनुभव काय येतात असं ते विचारतात. अनेक ठिकाणी ती प्रवचनाला जाते. चिंचवडमध्ये दर शुक्रवारी ज्ञानेश्वरीवरती निरूपण तिचं चालू आहे. आता तिचा 6वा अध्याय सुरू होईल. आणि सुरेखाचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी थोड्या काळामध्ये म्हणजे 2015 ती साधक झालेली आहे, पण अगदी थोड्या काळामध्ये अतिशय उंच असे दैवी आध्यात्मिक अनुभव सद्गुरू सरांच्या कृपेने घेऊन तिने आता मार्गदर्शक पदापर्यंत झेप घेतलेली आहे. पुण्यामधल्या विद्यांचल स्कूलमध्ये जेव्हा आपली टीम काम करते, क्रियायोगाचे वर्ग आपण चालवतो, तेव्हा अमित आणि सुरेखा हे दाम्पत्यही तिथे क्रियायोगाचे वर्ग घेतात. आणि त्याच्यानंतर तिथल्या काही शिक्षकांनी विनंती केल्यावरून त्यांचेही वर्ग क्रियायोगाचे वर्ग तिने सुरू केलेले आहेत. अतिशय समरसतेने सगळ्या प्रकारे काम करणारे हे व्यक्तिमत्व आणि मूळ पाया वारकरी संप्रदायाचा, घराण्याची परंपरा तिचे जे काका होते ते एक प्रकारे आपण आपल्याला सिद्ध पुरुष असं म्हणता येईल असे ते होते. आणि तेच संस्कार आणि ती परंपरा तिच्यामध्ये भिनलेली आहे. आता आपण ऐकूया सुरेखाचा अनुभव कथन. श्री सद्गुरूंना, श्री गुरूंना, सर्व साधकांना, नवीन जॉईन होणाऱ्या सर्व भावी साधकांना माझे आत्मवंदन. आज योग असा आहे, माघ महिन्यातली आज एकादशी आहे, गुरुवार आहे. आज सकाळीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे बोधले महाराजांचा सुद्धा इतके दिवस कधीच फोन नव्हता, आज फोन आला आणि त्यांनी मला इकडचं खरंच विचारलं आणि त्यांनी मला म्हणाले की खरंच तुम्ही नशीबवान आहात. आणि त्यांनी आज म्हणजे बरेच महिने आमचा कॉन्टॅक्ट नव्हता आणि कसा योग आहे खरंच मला हे नमूद करावं असं वाटतंय. आणि त्यांनी विचारलं आणि मी सांगितलं सुद्धा की मी आज माझं इथं अनुभव कथन आहे, तर ते म्हणाले की तुमचं होऊ द्या आणि मला नंतर लिंक पाठवा, मी बघेल. म्हणजे स्वतः महाराजांनी फोनवर बोलून मला हे दिलं की शुभेच्छा पण दिल्या की फार छान होणार. मी म्हणलं ते पण सरांनी पण मला सांगितलं महाराज.
आणि खरंच माझा आज म्हणजे मी माझं हे भाग्य समजते. ज्यांच्या केवळ शब्दाने, स्पर्शाने, अनुभवाने आपल्या शरीरामध्ये दैवी शक्ती, चैतन्य आपल्या शरीरामध्ये काय होतं तर चैतन्यमयी धर्मधारा जागृत होऊ शकतात. अशा आपल्या सद्गुरूंसमोर, म्हणजे जे सद्गुरू असं आहेत की आपल्याला कर्मयोगापासनं बुद्धियोगापर्यंत, ज्ञानयोगापर्यंत आणि भक्तियोगापर्यंत, सविकल्प समाधीपर्यंतचे अनुभव हे सद्गुरू देतात. त्यांच्या समोर आपल्याला म्हणजे मला आज अनुभव मांडायचे, खरंच हे फार अवघड काम आहे तसं म्हटलं तर, पण अशक्य नाही. कारण मी समजते सरांचा आशीर्वाद आहे तर अशक्य पण नाही. तर मी आता आपल्या सर्वांसमोर असे कशा पद्धतीने मांडणार आहे की आम्हाला साधना मिळण्यापूर्वीची सुरेखा, साधना मिळाल्याच्या नंतरची सुरेखा, त्यानंतर चरवण तर्पण, देहशुद्धी त्या केल्यानंतर माझे जे भावनात्मक बदल, व्यवहारातले, संसारातले जे अनुभव आहेत आणि योगामधली जी स्थिती आहे आणि त्यानंतर क्रियायोगाचे अनुभव, अशा पद्धतीनं मी हे सर्व मांडणार आहे. तर मी जेव्हा मला साधना मिळायच्या पूर्वी, लहानपणापासूनच मला ताई म्हणायच्या, मला लहानपणापासूनच अध्यात्माची आवड आहे. भजन, कीर्तन, पूजन, पारायण, भागवत कथा सगळं काही मी ऐकलेले आहे. काकडा आरती सगळ्यामध्ये मी जायचे आणि त्यामधून मला आनंद मिळायचा आणि छान वाटायचं. पण हे काय होतं तर टिकत नव्हतं. तेवढा पुरता आनंद वाटायचा, भागवत कथा ऐकलं की छान वाटायचं, किती छान मनस्थिती होते, पण हे टिकत नव्हतं. पारायणाचंही तसंच, सगळ्या गोष्टीचं असं होतं की ते टिकून राहत नव्हतं आणि आनंद तेवढ्या पुरताच मिळायचा. मग मी माझ्या दादांना मी विचारायचे की असं का होतंय, कुठंतरी हे टिकून राहायला पाहिजे आणि हे वाढलं पाहिजे, मला हा अनुभव नेहमी घ्यायचा आहे. तर त्यांनी सांगितलं की याला साधना मिळालेली पाहिजे, सद्गुरू पाहिजेत, मनन पाहिजे आणि निधिध्यासन पाहिजे. आणि त्यांनी माझा अशा पद्धतीनं बेस पक्का केला. पण त्यांनी कदाचित पुढे मला सद्गुरू भेट व्हायची असेल आणि त्यांनी मला पुढे जास्त सांगितलं नाही आणि ते येण्यासाठी मला 2015 साल उजडावं लागलं. तर ते 2015 साल येण्यासाठी सुद्धा 2 वर्ष मला वाट पाहावी लागली. कसं सांगते, जेव्हा ताईंनी मला एक कॅलेंडर घरी आणून दिलं होतं. आपलं महायुद्धांचं कॅलेंडर आधी प्रकाशन व्हायचं होतं, प्रकाशन होत असे. त्यामुळे त्या कॅलेंडरच्या मागे वेगवेगळ्या साधकांचे अनुभव, गुरु सद्गुरू मधला फरक, काही अभंगाचे अर्थ, अशा पद्धतीनं ते असायचं. आणि ते कॅलेंडर ताईंनी घरी दिल्यामुळं मला एक क्युरियोसिटी होती की काहीतरी ताई करतात. बाकी त्याच्या आधी योगदानविषयी काहीही मला माहिती नव्हतं. काहीतरी करतात, ताई म्हणजे माझ्या भावाच्या बहीण आहेत, तरी पण कधी मला असं हे झालं नव्हतं की तिकडं जावं. पण जेव्हा त्यांनी कॅलेंडर मला इथं आणून दिलं आम्हाला वाचण्यासाठी, तेव्हा क्युरियोसिटी वाटली की काय आहे. मग ती मी बघितलं, त्यामध्ये गुरु आणि सद्गुरूंचा इतक्या छान पद्धतीनं समजावून दिलेलं होतं की गुरु कोणाला म्हणायचे आणि सद्गुरू कोणाला म्हणायचे. गुरु किती पण असू शकतात, पण सद्गुरू हे एकच असू शकतात, हे मला तेव्हा समजलं. आणि मग क्युरियोसिटी अजून वाढली. मी ताईंना रिक्वेस्ट केली, ताई अजून काय असेल तर द्या. ताईंनी परत अभंगाच्या सीडीज दिल्या आणि हे होत होत 2 वर्ष गेली. अभंगाच्या सीडीज दिल्या. आपल्या योगदानमध्ये अभंगाच्या सुद्धा अतिशय छान सीडीज आपल्या सरांनी बनवलेल्या आहेत, त्याचे अर्थ अप्रतिम आहेत. आणि त्या सीडीज मी याच्या आधी इतक्या म्हणजे प्रवचन कीर्तन मी ऐकले होते, पण असे अर्थ समजावून देण्याची जी सरांची पद्धत होती ती मला कुठेही दिसली नाही किंवा तसा अर्थ मला समजला नव्हता. आणि मग ते वाचल्यानंतर मला अजून जास्त क्युरियोसिटी, म्हणजे एक वेडच लागलं थोडक्यात की अजून काय आहे, अजून काय आहे. आणि मग ते येण्यासाठी 2015 साली यावं लागलं. आणि कसं आलं ते की अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जे अध्यक्ष श्री गुरु बोधले, प्रकाश महाराज बोधले, त्यांचा आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा होता. तर तिथे जवळपास त्यांचे 5000 वारकऱ्यांचं पारायण तिथं झालं आणि आपल्या ज्ञानेश्वरी, आपल्या कॅलेंडरचं प्रकाशन सुद्धा आपलं तिथं झालेलं होतं. आणि त्याच्या माध्यमातून मग मी ताईंशी बोलले आणि मग आपण प्रकाश महाराज बोधलेंना घेऊन आम्ही, माझे मिस्टर हे योगधाममध्ये आले. आणि मग महाराजांनी तिथली सगळी साधना पद्धती पूर्ण फिरून बघितलं. त्यांना आश्चर्य वाटलं, इथे एवढे साधक राहतात, एवढी स्वच्छता, एवढं छान ते सगळं योगदान मेंटेन केलेलं, असं कुठंही त्यांनी याच्या आधी बघितलं नव्हतं. आणि इथले साधकांचा स्वभाव, त्यांची बोलण्याची पद्धत, कसलाही वेश नाही किंवा काही नाही. आपल्या साधकांचाही विशेष आहे की काही दिसत नाही, बाहेर गेलं तर एक नॉर्मल सगळ्यांसारखं जगतात, पण आत त्यांचा स्वभाव, त्यांचं बोलणं ते महाराजांना भावलं.
इथली साधना पद्धती, त्यांचे अनुभव, अंतरंगातले अनुभव जे ऐकले तेव्हा महाराज मला म्हणाले, खरंच हा PhDचा अभ्यास आहे आणि हा इथं कुठंही मिळत नाही आणि PhDचा अभ्यास आहे इथं जायला हरकत नाही. अनुभव अतिशय चांगले आहेत आणि कौतुक फार त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर ताईंनी माझ्या मिस्टरांसोबत, अमित तांबेंसोबत भक्तीच्या सीडीज दिल्या. भक्तीच्या सीडीज दिल्यानंतर माझी क्युरिओसिटी वाढलेलीच होती आणि मी घरी आल्यानंतर एक 2-3 दिवसात त्या सीडी बघायला लागले. पहिलीच ती भक्तीची सीडीज होती आणि ती एक 26 जानेवारीला दुपारी सगळ्यांच्या सोबत मी बघायला बसले आणि एक 2 मिनिट मी बघत बसले असेल की लगेच मला अनुभव यायला लागले. अनुभव कसे तर ताबडतोब सरळ नॉर्मल आपण बघतो सीडी बघायचं म्हणजे, पण अनुभव असा आला की लगेच डोळे झाकले, अष्टसात्विक भाव धाटून आले आणि शरीरामध्ये एक झटका बसला, शरीर ताठ झालं, श्वास जोरात चालायला लागले आणि बाकीचं काही आठवत नव्हतं. फक्त आणि फक्त एकदम शरीर निर्विचार मन झालं होतं, शरीराची जाणीव नव्हती. आणि आम्ही फोन केला लगेच की हे काय होतंय असं, आणि ताईंनी सरांना केला. सरांनी ताईंना सांगितलं की तुम्ही तिला लगेच उद्या साधना द्या. आणि तो वार होता 27 जानेवारी, बुधवार होता, संकष्टी चतुर्थी होती आणि 27 जानेवारी 2016. त्या दिवशी मला संध्याकाळी 8:30ला साधना मिळाली. आणि त्या दिवशी साधना मिळाल्यानंतरचे मी अनुभव सांगते की साधना मिळाली, 8:37ला साधना मिळाली. त्यानंतर लगेच राजर्षी योग, बुद्धियोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग, विकल्प समाधी पर्यंतचे अनुभव श्री सद्गुरूंच्या कृपेने. कारण याच्या आधी मी सगळं काही केलं होतं, पण असे अनुभव, असं काही होत नव्हतं, ही स्थिती कधी मला आलेली नव्हती. पण त्यानंतर मात्र मला लगेच हे अनुभव चालू झाले. तर कसे अनुभव चालू झाले तर सुरुवातीला साधना दिल्याच्या नंतर लगेच निर्विचार स्थिती यायला लागली, डोळे बंद व्हायचे, डोळ्यातनं पाणी यायचं, छाती धडधड करायची आणि लगेच साधनेच्या स्थितीमध्ये बसायची. कितीही वेळ जायचा, 15 मिनिटापासून कमीत कमी 1 ते 2 तास मी ह्या स्थितीमध्ये बसायला लागले. आणि ही स्थिती म्हणजे 1 तास म्हणजे बसल्यानंतर 1 तास, पण दिवसभरातनं अशी कितीही वेळ ही स्थिती यायची. एक वेळ अशी आली की हे कधी थांबते असं व्हायला लागलं, कारण माहिती नव्हतं कसं असतं हे, कधी थांबते. कारण माझाही आपल्याला सगळी कामं करायची, त्यामध्ये आनंद घेऊ शकत नव्हते मी. हे थांबलं पाहिजे, आपल्याला नको हे असं व्हायचं. मग ताईंना फोन करायचा, ताई हे थांबलं पाहिजे. ताई हसायच्या, थांब थोडे दिवस. परत दुसऱ्या दिवशीपासनं म्हणजे हे साधना घेतली 2 दिवस ह्या स्थितीमध्ये मी, पण हे बाहेर कुणालाही कळत नाही, हे सगळं अंतरंगातनं. बाहेर रेग्युलर व्यवहार, आत बसलं डोळे झाकले की हे अशी स्थिती, बाकी सगळा व्यवहार आपला नॉर्मल होतो. दुसऱ्या दिवशीपासून मात्र प्रकाश दर्शन मला चालू झालं. आता प्रकाश दर्शन म्हणजे हा काय तर ह्याचे जे कूट अर्थ आहेत ते सद्गुरू सरांच्या कृपेने मला हे समजले. म्हणजे सरांनी मला अनुभवही दिले आणि ह्याचे अर्थ सुद्धा समजावून सांगितले. की आपण म्हणतो माझ्या शरीरामध्ये पूर्ण वैराग्य आलं, पूर्ण निर्विचार स्थिती आली. पण वैराग्य म्हणजे काय हो तर वैराग्य म्हणजे सगळ्यांचा असा अर्थ आहे की वैराग्य म्हणजे संसार सोडून देणं, किंवा संसारामध्ये कुठलीच इच्छा नसताना फक्त काय कसे तरी कपडे घालायचे, शरीराकडे लक्ष द्यायचं नाही, आणि त्याला म्हणजे वैराग्य. किंवा कपडे बगवे घालायचे आणि संसार सोडून द्यायचा. पण वैराग्य म्हणजे काय सर सांगतात सरांच्या भाषेत की वैराग्य म्हणजे जनकासारखं आपण राहिलं पाहिजे. जनकाने कसं केलं, जनकाने राज्याचाही चांगला म्हणजे राज्यकारभारही अतिशय सुंदर पद्धतीने केला आणि आपला स्वतःचा अध्यात्म सुद्धा अतिशय उच्च पातळीवरचं त्यांचं अध्यात्म होतं. तशा पद्धतीनं सर सांगतात की तशा पद्धतीनं राहणं म्हणजे वैराग्य. म्हणजे थोडक्यात काय, शरीराला टाचणी जरी टोचली तरी काहीही आपल्याला कळत नाही, एक क्लोरोफॉर्म दिल्यासारखी स्थिती असते, शरीर पूर्ण जड असतं, शरीरावरती आपल्याला म्हणजे काही त्याची जाणीव नसते. बस साधनेला बसल्यानंतर बाकी इतर वेळी काहीही नाही, त्याला वैराग्य म्हणायचं. सेन्सेशन लेस स्थिती म्हणजे वैराग्य, बाकी दुसरं काही नाही. वैराग्य म्हणजे संसार सोडणे नाही, व्यवहार सोडणे नाही, काम तर कधीच सोडणे नाही, आपल्याला संसार करून सगळं करायचं. तर अशा पद्धतीनं वैराग्य यायचं शरीरामध्ये सुद्धा आणि सगळं शरीर जड व्हायचं. दुसऱ्या दिवसापासून मला प्रकाश दर्शन चालू झाले लगेच.
प्रकाश दर्शन म्हणजे कसे वेगवेगळ्या कलर. प्रकाश म्हणजे काय? प्रकाश दर्शन. आपण म्हणतो मला प्रकाश दर्शन चालू झालं. सर्व नवीन लोक म्हणतील, साधकांना तर माहिती आहे प्रकाश दर्शन काय, पण नवीनांना वाटेल प्रकाश दर्शन म्हणजे काय. तर प्रकाश दर्शन म्हणजे तो आत्म्याचा प्रकाश असतो. आणि आत्म्याचा प्रकाश हे कुठून येतो? परमात्मा तो आत्म्याला देतो आणि आत्म्याच्याकडून आपल्याला मिळणारा तो आत्मप्रकाश. आणि म्हणजे ही कसं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. आपले अनुभव कसे आहेत, आपल्याला जे ओवीमध्ये दिलेले आहेत ते अनुभव आपण अनुभवतो. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या ओवीमध्ये की आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करोनी ठाण देवी, जो इंद्रियाते चोरोनी जेवी, तयासीच पाविजे. म्हणजे आत्मप्रकाश नित्य दिसणे. आपल्या 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, या सगळ्याला काही समजत नाही, त्याच्याशिवाय जो प्रकाश दिसतो तो आत्मप्रकाश. आणि त्याचा अनुभव मला यायला लागेल. हा प्रकाश आणि कधी दिसतो? नेहमी दिसतो वेगवेगळ्या शेप मध्ये. कधी गोल शेप मध्ये, कधी राऊंड मध्ये, कधी ट्रायंगल मध्ये, कधी इंद्रधनुष्यासारखा असा कलर एकमेकात मिक्स होतो. कलर सगळे असतात त्यामध्ये. भगवा कलर, रेड, लाल कलर, जांभळा, निळा, पिवळा, पांढरा, सगळे कलर एकमेकात असे मस्त मिक्स झालेले असतात. आणि ते बघायला जेव्हा आपण व्यवहार करतो, पण जेव्हा त्याच्याकडे डोळे झाकलं आणि लक्ष गेलं की त्याच बाकीचं सगळं विसरून जातं. तेवढ्या वेळापुरतं आपलं काय चाललंय काय नाही कशाचंही भान नसतं. एवढं छान ते प्रकाश दर्शन होतं. आणि इंद्रधनुष कधी कधी सुदर्शन चक्रासारखा गोल 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 फिरत तो प्रकाश लांब निघून जातो. आणि हे अनुभव इतके सुंदर बघायला आणि अनुभवायला, इतके सुंदर की हे अनुभव घेत असताना कुठल्याही वेळेचं किंवा काळाचं, कुणासोबत बोलतोय किंवा कशाचंही बंधन नाही की ह्याच वेळेत झालं पाहिजे, ह्याच जागी झालं पाहिजे, हीच स्थिती असली पाहिजे किंवा काहीही नाही. ते कुठेही बसलं तरी सुद्धा फक्त आपल्याला डोळे बंद असले की हा अनुभव मला अजूनपर्यंत मी तो अनुभव घेते सगळ्या ह्याच्यात. पण आता त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशन झालेले सुद्धा. तर आता मला डोळे उघडे ठेवून सुद्धा काळ्या कलरचा तेजस्वी प्रकाश दिसतो. डोळे उघडे ठेवून नेहमी दिसतो. आणि जर डोळे झाकले तर त्याच्या भोवती भगवा, लाल, पिवळा, जसा सूर्य सकाळी उगवल्यानंतर कलर दिसतो तसा तेजपुंज त्या काळ्या टिंबाभोवती प्रकाश दिसतो मला. आणि अजून आपले जे शरीर आहे त्याच्यामध्ये जो आतला आपला स्ट्रक्चर दिसतं बॉडीचं, वेगवेगळ्या ओम आकाराचं, वेगवेगळ्या पार्टचं. कधी आपला अर्धा भाग दिसतो, कधी बॉडीचा वेगळा वेगळा भाग, तो असा वरतून खाली येतो, कधी खालतून वर. जेव्हा माझं म्हणजे पूर्ण झोपेपर्यंत मला डोळे उघडे असताना हे दिसतं. कधी म्हणजे जेव्हा माझं लक्ष तिकडे गेलं की ते बघायचं, ते बघितलं की परत सगळं विसरतं. कधी टिंबत म्हणजे सगळंच दिसतं. आता त्याचा त्रास होत नाही, त्याचे मी आता आनंद घेते. आधी मला कंटाळायचं, अरे हे थांबलंच पाहिजे, हे आपल्याला नको, कारण मी तेव्हा नवीन होते. मला असं वाटायचं कसं आपलं व्यवहार होणार, कसा संसार होणार, कशी मुलं सांभाळायची, मुलं छोटी आहेत माझी अजून. पण आता ते काही त्याचा कोणाचा त्रास होत नाही. ते आपण जेव्हा अनुभव घ्यायचे तेव्हा तो अनुभव येतो, जेव्हा आपल्याला तिकडे लक्ष नाही द्यायचं तो अनुभव आपल्याला जाणवत नाही. त्यामुळे आपल्या कुठल्याही कामात या अनुभवाचा व्यत्यय येत नाही. तर अशा पद्धतीनं मी हा प्रकाश दर्शनाचा अनुभव आतापर्यंत घेत आले. त्याच्यानंतर आता मी पहिल्यांदा माघवारीला, म्हणजे पहिल्यांदा साधना मिळाल्याच्या नंतर मी माघवारीला गेले. माघवारी मी लहानपणापासून माघ महिन्यातली जी वारी आहे शुद्ध माघवारी पंढरपूरची, ती मी लहानपणापासून करते. कितीतरी माझ्या पायी वाऱ्या झालेल्या आहेत. आता ते जमत नाही कामाच्या व्यापामुळं, आता बायकार जातो. मग दशमीच्या दिवशी आम्ही पंढरपूरमध्ये गेलो आणि तिथं साधनेसाठी मी बसले. साधनेसाठी बसल्यानंतर 2 मिनिटांमध्ये, कुठं बसले, रूम मध्ये बसलेली होते, तर 2 मिनिटांमध्ये तिथं मला जांभळा आणि पिवळा प्रकाश असं माझ्याकडे येत होता. आणि 2च मिनिटांमध्ये पूर्ण शरीरभर धारणा प्रवाह वाढला, वैराग्य स्थिती आली. आता धारणा प्रवाह, आपण म्हणतो धारणा प्रवाह म्हणजे काय, तर धारणा प्रवाह हे सगळे शब्दांचे अर्थ माझे नाहीत, सरांनी मला समजावून दिलेले आहेत.
धारणा प्रवाह म्हणजे ही एक योगामधली अतिशय उच्च अशी स्थिती आहे. आणि ही स्थिती लगेच ही स्थिती येत नाही, तर अतिशय उच्च स्थिती आहे असं म्हणतात. आणि ह्या धारणा प्रवाह अख्ख्या शरीरामध्ये जर साधकांची चर्वण तर्पण केला असेल, देहशुद्धी झाली असेल, श्रद्धा असेल, समर्पण भाव असेल, सेवा असेल, तरच हे येऊ शकतं. आणि आणि हे होऊन सुद्धा त्याची नाडी शुद्धी झाली पाहिजे. नाडी शुद्धी जर नसेल तर तो धारणा प्रवाह पूर्ण शरीरभर वाहत नाही. जेवढंच फक्त थोडीशी झलक दाखवतो आणि होत नाही. तर धारणा प्रवाह म्हणजे सेल ऍक्टिव्हेट होतात आणि आपल्या शरीरामधून इलेक्ट्रिक करंट सारखं फास्ट ते वाहतं. असा हा धारणा प्रवाह. मग हा धारणा प्रवाह तिथं गेल्याबरोबर पूर्ण शरीरभर डोक्यातनं खालपर्यंत असा जोरात पळायला लागला. डोळ्यातनं अश्रुधारा, अष्टसात्विक भाव इतका दाटून आला आणि छातीत धडधड व्हायला लागली. आणि ही स्थिती माझ्यासोबत म्हणजे याला काय स्थळाचं असं नाही की ह्याच ठिकाणी झोपलेली होते, आजूबाजूला सासूबाई, मिस्टर, मुलं सगळे कोणी होते, पण तरी सुद्धा हा अनुभव मला तिथं 45 मिनिट आला. आणि हा मला दशमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये आलेला, एवढ्या वर्षात कधीही न आलेला अनुभव मला तिथं श्री सद्गुरूंच्या कृपेने आला. आणि दशमीच्या दिवशीच्या नंतर दुसऱ्या दिवशी एकादशीला मी माझ्या सासरी आले. एकादशीला सासरी रात्री आलो आम्ही 8 वाजता 9 वाजता. आणि तिथं आल्यानंतर मला असं वाटलं की थोडीशी साधना करू एकादशीची. आणि मी आडवी झाले, बसले, थोड्या वेळाने आडवी झाले. 1-2च मिनिटामध्ये मला साधना लागली. आणि तिथं लगेच समोरून एक म्हणजे ज्या मंदिर तिथं आहे, घरामध्ये जे देवारा आहे, त्या देवाऱ्यातून पांडुरंगाची, रुक्मिणी मातेची आणि अजून एक मूर्ती माझ्या बाजूने अशी आली. काळा कलर होता तो आणि असा जोरात माझ्याकडे आला. मला प्रश्न पडला की पांडुरंगाची मूर्ती आली, नमस्कार केला, रुक्मिणी मातेची आली, पण तिसरी मूर्ती कुणाची? नमस्कार केला पण मनात प्रश्न आला. मग त्यावेळी त्याच तिथून आवाज आला, मी राही. आणि अशा तऱ्हेनं माघ शुद्ध एकादशीला विठ्ठलाचं, रुक्मिणीचं आणि राही मातेचं मला दर्शन झालं. आणि मी हे सगळं जे काही श्रेय आहे ते आपल्या सद्गुरूंना देते. आणि त्याच्यानंतरचे अनुभव आले तर आता दिव्य स्पर्शाचे अनुभव सांगणार आहे. पण त्याआधी चर्वण तर्पण आणि देहशुद्धी केल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये बदल होतो किंवा भावनेमध्ये बदल होतो, व्यवहारामध्ये बदल होतो, हे मी आपल्याला थोडक्यात सांगते. तर चर्वण तर्पण व देहशुद्धी झाल्यानंतर पहिल्यांदा काय होतं, वजन कमी होतं. तर माझं वजन 5 किलो वजन कमी झालं. चर्वण तर्पणानं 3 किलो आणि देहशुद्धी केल्यानंतर 2.25 किलो वजन कमी झालं. आणि एवढंच वजन का कमी झालं, तर माझ्या शरीराची रिक्वायरमेंट तेवढीच होती, तेवढंच जास्त वाढलेलं होतं. ते कुणाच्या तब्येतीप्रमाणे ते कमी जास्त होतं. आणि ते अजूनही आता स्टेबल आहे, वाढतही नाही आणि कमीही होत नाही. आणि त्यानंतर जे पूर्ण शरीराचा जे आहे तर त्याची कांती सुधारली, म्हणजे शरीराचा कलर बदलला. पूर्ण शरीर काय झालं तर उजळला आणि त्या शरीराला तेज आलं. प्रत्येकाच्या लक्षात आलं की माझा जो आधीचा चेहरा होता तो अतिशय रफ होता आणि ड्राय होता. तर ते सगळ्या साधकांच्या तर आलंच, पण अख्ख्या सोसायटीच्या लक्षात आलं. आमची एक डॉक्टर आहे होमिओपॅथिक, तर ती म्हणाली, सुरेखा फार चेहरा तुझा उजळलाय. मी म्हणलं तुम्ही सांगू शकता माझ्या औषधाने हे झालंय? त्यांनाही वाटलं असं कसं काय म्हणते. एवढा फरक म्हणजे चेहऱ्यामध्ये त्यावेळी मला झाला. शरीराचा जडपणा गेला, शरीर रेखीव झाले आणि माझे तळपाय जे होते ते ड्राय होते आधी, तर तो ड्रायनेसपणा पूर्ण गेला निघून. केस ड्राय होते, सगळं ड्राय होतं, बोलणंही थोडं ड्रायच होतं म्हणायला हरकत नाही त्यावेळी. आणि हे सगळं ड्रायनेसपणा माझा निघून गेला. काम करण्याचा स्टॅमिना वाढला. आणि अशा पद्धतीनं थोडं जरी काम केलं आधी की थकायला व्हायचं, आडवं पडायची. मी ऑफिस मधून आले की मग काही करायचा स्टॅमिना माझ्यामध्ये नसायचा. पण आता अमित म्हणाला, आता तुझ्यामध्ये बराच बदल झाला योगदानमध्ये गेल्यापासून. म्हणजे मिस्टरांनीच मला तशी पावती दिली. आणि शरीरातला जडपणा गेला आणि शरीर ऍक्टिव्ह झाले. हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज पण माझं वाढत नव्हतं, पण ते सुद्धा हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज सुद्धा माझं वाढलं. आणि त्याच्यामधून काय झालं, प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा पॉझिटिव्ह झाला. आधी काय त्याच्यातनं म्हणजे निगेटिव्हिटी जास्त असायची. त्यांनी असं का बोललं, ते असंच का केलं, तो माझ्याकडे असंच का बघितला, असं प्रत्येकावर मी काहीतरी हे करायचे.
विचार करायचे आणि त्यात अडकून राहायचे. आता विचार हा येतच नाही. ठीक आहे, त्याच्यातनं काहीतरी आपलं चांगलं होणार असेल ही भावना दृढ झालेली आहे. आणि मेन दुसरं म्हणजे शरीरामध्ये योगाग्नी टिकून राहायला लागल्यात. आधी कसा पोटात राहायचा थोडा जेवणाच्या आधी असायचा, पण आता जेवणानंतर सुद्धा तो योगाग्नी टिकून राहतो. आणि हे टिकून कशामुळे राहतं तर आपलं माझं जे उड्डाण आहे, उड्डाण म्हणजे पोट आपली बेबीच्या ठिकाणी आतमध्ये असतं, ते उड्डाण नेहमी लागतं आणि त्यामुळे योगाग्नी सुद्धा टिकून राहतं. हे कशामुळे होतं? चर्वण, तर्पण आणि देह शुद्ध केल्यानंतर. आणि दुसरं, आता मी भावनात्मक थोडेसे बदल सांगते, व्यवहारातले बदल सांगते. व्यवहारामध्ये सगळं काही करत असताना ऑफिसमध्ये गेले, घरी मुली काय केल्या की चिडचिड व्हायची, रागवायची, कधी मारायचे, पण तो सुद्धा चिडचिडपणा कमी झाला. चिडचिडपणा कमी झाला, राग येत नाही. राग येत नाही म्हणता येणार नाही, राग येतो. राग येतो पण तो विसरून जाते आणि दुसऱ्या दिवशी स्वतःच सॉरी म्हणते आणि परत बोलते. समोरच्या माणसाने ऍक्सेप्ट करू अथवा नाही करू तो त्याचा भाग, पण मी मात्र सॉरी म्हणून सोडून देते. म्हणजे तेवढ्याच वेळेपुरता तो राग राहतो. सॉरी म्हणायचं, दुसऱ्या दिवशी सांगायचं का राग आलाय, त्याचं कारण स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते. ऐकलं तर ऐकलं, परत काही दिवसांनी ते परत सांगते आणि अशा पद्धतीनं ते बाहेर येते. आणि दुसरं, आपण सर्वजण एक आहोत, आपली फॅमिली एक सगळ्यांची, अशी एक भावना झालेली. प्रत्येकाविषयी प्रेम भावना, आपलेपणा असा वाढत चाललेला आहे. प्रत्येक काम, त्यामुळं ऍक्टिव्हनेसपणा वाढल्यामुळं वेळच्या वेळी काम करण्याची सवय लागली. एक काम एक विचार करण्याचा अशा पद्धतीने सवय लागली. आणि दुसरं म्हणजे एक महत्वाची माझी एक हे होती, बॅड हॅबिट म्हणू आपण, की मी कुणाचंच आधी ऐकून घेत नव्हते. आधी तुम्ही माझा ऐका असा थोडासा भाव होता. आता तसं नाहीये. आता मी ऐकून घेते, पटल्यानंतर पूर्ण समजून घेते आणि स्वतः बदलण्याचा मी प्रयत्न करते. आणि तो बऱ्यापैकी आता मी त्याच्यामध्ये यशस्वी व्हायला लागले. आणि आपल्या मागे आपले सद्गुरू आहेत, ही श्रद्धा, हा भाव इतका दृढ झालेला आहे की त्यामुळं मला उगीच कधी कधी भीती वाटायची आहे. आणि ती उगीच वाटणारी भीती ही नाहीसी, पूर्णपणे नाहीसी झालेली आहे. कधी भीती वाटलीच, डोळे झाकले की सद्गुरूंचा चेहरा समोर येतो आणि ती भीती, तो विचार, तो आपोआप डोळ्यासमोरून निघून जातो, सगळंच निघून जातं. आता कालच एक उदाहरण कालच सांगते. माझे मिस्टर अमित तांबे ताईंकडे गेले होते आणि त्या ताईकड आपल्या श्री गुरु, तिथं गेल्यानंतर विषय होता करोनाचा थोडासा, म्हणजे सगळं झाल्यानंतर मग तिथं बोलण्यात आला आता प्रत्येकाला करोना होणार आहे आणि त्यासाठी आपली तयारी झाली पाहिजे. मग थोडा विषयाला जरा भीती वाटली की अरे असं आपण काळजी केली पाहिजे. भीती वाटली, थोडं जेवण पण गेलं नाही आणि मग वरती आले आणि डोळे झाकले आणि ती भीती कुठं गेली काहीच नाही, जांभळ्याच यायला लागल्या, काही पुढे विचार आला नाही. म्हणजे सद्गुरूंचं आपल्या मागे हे असेल तर तो भीती राहत नाही, तो विचारही ती शक्ती येऊ देत नाही. आपण जरी आणायचं म्हटलं तरी सुद्धा तो विचार, म्हणजे असा चुकीचे विचार आपल्या मनामध्ये, म्हणजे साधकांच्या मनामध्ये सद्गुरू येऊ देत नाहीत. हे माझी दृढ आणि दृढ श्रद्धा. असे कितीतरी अनुभव आहेत. प्रत्येक वेळी भीती वाटली, डोळे झाकले की एक असामान्य शक्ती आपल्या पाठीशी आहे हा भाव येतो आणि ते सगळं निघून चालले आहे. असं नेहमी मला हा अनुभव येतो की चला आपल्या मागे सद्गुरू आहेत, काही होणार नाही. आणि तसंच आता घडत चाललेलं आहे. आणि त्यामुळं मी आता कशालाही म्हणजे जास्त हे विचार करत नाही बोलण्यामध्ये. त्यामुळे आता नम्रता वाढली. सांग ना, हार्ट. हा, मग तेच आता मला पाल्पिटेशनचा त्रास आहे, थोडा वॉलचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे पाल्पिटेशन व्हायचं. मग डॉक्टर म्हणाले की पाल्पिटेशन आहे, तुला गोळी घ्यावी लागेल. मग ती भीती जी बसली की डॉक्टरकडे गेली की छातीत धडधड धडधड व्हायचं. आणि त्यात ते मशीन, याच्या आधी कधी असं व्हायचं नाही. आणि बीपी चेक करतात आधी कुठे गेली आणि ते बीपी चेक करतात. आता एक तर म्हणजे डॉक्टरकडे गेलं की ते बीपी, पाल्पिटेशन हे ना प्रकार आठवला की माझी छाती दडदड व्हायची, पल्स रेट वाढायचा आणि बीपी किती जायचा 170, 160 आणि अशा पद्धतीने. आणि इकडं दुसरा 120 वगैरे. एक ठिकाणी गेले, 2 ठिकाणी गेले, 3 ठिकाणी गेले, सगळ्यांचं हे झालं. आणि मग शेवटी विचार काय, मग सरांना फोन केला. सर म्हणाले 150 होता त्या दिवशी. सर म्हणाले तू
सोबत भगवंताला ठेव. तिथे गेल्यानंतर भगवंताला म्हणजे प्रयोग दिला सरांनी आणि प्रयोगात राहिले, सरांशी कम्युनिकेट केलं आणि सेवा, समर्पण, श्रद्धा हा भाग सरांशी जोडून सारखं सरांना बोलणं आणि सरांनी इतकं हे केलं की सरांनी त्याच्यासाठी हे प्राणायाम सांगितले वेगवेगळे श्वासाचे, की प्राणाचा गोठा सुद्धा कमी आहे थोडा म्हणून, आणि ते मी अजूनपर्यंत ते करते. सगळे प्राणायाम सरांनी जे सांगितले तेव्हापासून मी रोज प्राणायाम करते. आणि नंतर 3 ठिकाणी असाच बीपी आला आणि मग त्यांनी सांगितलं तुला आता बीपीच्या गोळ्या कंटिन्यू चालू ठेवाव्या लागतील, बीपी एवढा आहे, दुसरं जर कोणी असतं तर आम्ही सगळे ओळखीचे आहोत म्हणून गोळ्या देतोय, दुसऱ्यांनी तुला ऑपरेटच केला असतं. आणि मग संपलं. गोळ्या म्हणजे घेऊन आले मी घरी, ताईंना फोन केला, ताईंनी पण विचारलं तुला काय त्रास होतो काय, दम लागतोय काय, थकती का. मी म्हणलं ह्याच्यातलं काही नाही, सगळं चेकअप केलं, मेडिकल चेकअप सगळं, कुठेही काही कशात नव्हतं. आणि उगीच म्हणजे जो पाल्पिटेशनचा त्रास तो दुसरीकडेच गेला आणि मागे दुसरंच लागलं. आणि अशा पद्धतीनं सगळं झाल्यानंतर गोळ्या चालू केल्यानंतर आपले बापू भोकरे, डॉक्टर अरुण भोकरे, राजवंश भोकरे यांना मग मी कम्युनिकेशन केलं. त्यांना बोलले की असं असं आहे. ते म्हणले तुम्हाला त्रास आहे का? नाही. मग ते म्हणले गोळ्या बंद करून टाका. आणि मी त्या गोळ्या बंद केल्या. आणि त्याच्यानंतर बीपी चेक करा म्हणले थोड्या दिवसांनी, आणि मी बीपी चेक केला, बीपी सुद्धा नॉर्मल आहे, सगळं काहीच नाही, पाल्पिटेशनही नाही. आता मी त्यानंतर असं ठरवलं की आता ते सगळं सद्गुरूंवर सोडायचं आणि सोडून द्यायचा हा भाग. कारण सरांनी प्राणायामाचे पण प्रयोग भरपूर दिले, क्रियायोग चालू केला, आणि त्यामुळं कदाचित त्याच्यामुळं, आणि हे मागे एक सपोर्ट सगळ्यात महत्वाचा जो असतो तो सपोर्ट सिस्टीम असते. हे बाकी काही नाही, गोळ्या आहे ते सगळं, मानसिकता जास्त, सारखी भीती वाटायचं आपल्याला काहीतरी होते. आणि सरांचं जे बोलणं जे आहे एनकरेज करणारं बोलणं. मी मागेही म्हणले होते सर मला बघितले मी घाबरलेली, सर म्हणाले तू आत्ताच मरणार नाही, मला शब्द हे सारखा डोक्यात फिट आहे, तू काय मरणार नाही एवढ्या लवकर, तू सोडून दे. आणि हाच भाग आणि हाच विषय डोक्यामध्ये ठेवल्यामुळं मी तो बीपीचा, पाल्पिटेशनचा, वॉलचा सगळा विषय डोक्यातनं काढून टाकला. आणि हे सुद्धा सद्गुरूंच्या कृपेमुळेच होतंय. नाहीतर आज सुरेखा ही अशी सुरेखा नसली असती, एक पेशंट असली असती गोळ्या खात बसलेली कुठंतरी एका ह्याला, चला आज काय झालं, आज हा त्रास, उद्या काय झालं, उद्या हा त्रास, अशी सुरेखा असती. आता सुरेखा ही सद्गुरु कृपेने व्यवस्थित स्टेबल आहे, हे खरंच मी माझं भाग्य समजते. तर आता माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा नम्रता आलेली आहे, वागण्यामध्ये नम्रता आलेली आहे, आणि त्यामुळं प्रत्येकाकडं बघण्यामध्ये सुद्धा आपुलकी भाव वाढलेला आहे, प्रत्येक जण आपलंच आहे, अशा पद्धतीनं थोडासा बदल मला सगळ्यांनाच दिसतोय आणि मला तर तो फार जाणवतोय. अशा पद्धतीने मी व्यवहारातले पण अनुभव सांगितले आणि आपल्या माझ्या शरीरातले पण आपल्याला अनुभव सांगितले. तर मी आता दिव्य स्पर्शाचा अनुभव सांगते. दिव्य स्पर्शाचा अनुभव, दिव्य स्पर्श म्हणजे काय? आपण म्हणतो मला दिव्य स्पर्शाचा अनुभव फार दिवसापासून मी घेते, पण दिव्य स्पर्श म्हणजे सगळेजण आपण कुठे जातो, तीर्थाला जातो किंवा आपण मंदिरात जातो, आपलं कुठले श्रद्धास्थान, अक्कलकोटला, शेगावला, कुठलं असेल ते श्रद्धास्थानला जातो. पण आपल्याला माहितीये का हो की भगवंतानी आपलं प्रेम ऍक्सेप्ट केलं आहे का, किंवा आपली भक्ती ऍक्सेप्ट केला आहे का, आपला भाव, आपली भावना भगवंतानी ऍक्सेप्ट केला आहे का, स्वीकारला आहे का, आपल्याला हे कळत नाही. आपण गृहीत धरतो केला असेल, तिथं जायचं, नमस्कार करायचा आणि यायचं, हे म्हणजे आपण आपलं हे करणं असतं. पण तिथं जाऊन आपल्याला माहित नाही मग दिव्य प्रेम म्हणजे कधी, तर आपलं प्रेम भगवंतानी ऍक्सेप्ट केल्यानंतर आपली भाव, आपली भक्ती आणि आपलं जे काही आपलं अष्टसात्विक भाव जे आहे, प्रेम, भाव, भक्ती सगळं काही भगवंतानी जर ऍक्सेप्ट केलं असेल, भगवंताला आवडलं असेल, तर भगवंत स्वतःहून आपल्याकडे येणं म्हणजे तो दिव्य स्पर्श. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, ठाईच बैसोनी करा एकच, सुखे येतो घरा नारायण. आपल्याला काही करावं लागत नाही तर भगवंतच सुखे घरामध्ये येतो. आणि कसं येतो, सुखे येतो आनंदानं, अतिशय प्रेमानं आपल्याकडे येतो आणि आपल्याला स्पर्श करतो. आणि त्या स्पर्शालाच आपण काय म्हणतो, दिव्य स्पर्श. आणि ह्या दिव्य स्पर्शाचे अनुभव मला साधना मिळाल्याच्या 2 महिन्यानंतर चालू झाले. आळंदीमध्येच पहिला अनुभव सरांच्या समोरच आला, कारण सर असल्याशिवाय शक्यच नाही, सरांची ताकद त्याला आपल्याला सपोर्ट करते. तर सरांच्या आळंदीमध्ये साधनेला बसल्याच्या नंतर थोड्या वेळानंतर शरीर जड झालं, वैराग्य आलं, धारणा प्रवाह, आणि पूर्ण शरीरावरची म्हणजे जाणीव संपली.
पूर्ण. आणि त्यानंतर मला एक दिव्य स्पर्श इथं आपल्या ह्याच्यावरती शोल्डरच्या वरती झाला. आणि त्याच्यानंतर 5 तास माझी कंटिन्यू साधना झाली. त्या दिव्य स्पर्शाचा अनुभव मी आता कसं वर्णन करावं ते अवघड आहे. तो स्पर्श कसा असतो, त्याचा हात कसा असतो आपल्याला माहिती. ती व्यक्ती समोर दिसत नाही, तर ती व्यक्ती आपल्या समोर नसते. मग ती कोणीही असू शकते, माऊली असू शकतील किंवा सद्गुरू असू शकतील, श्रीगुरू असू शकतील, पांडुरंग असू शकतील, कोणीही असू शकेल. आपल्याला दिसत नसेल तर ती कोणीही व्यक्ती असू शकते. आणि अशा पद्धतीनं ह्या दिव्य स्पर्शाचा अनुभव, त्याच्यानंतर एकदा दिव्य स्पर्शाचा म्हणजे दिव्य स्पर्शाचा अनुभव मी आताही घेते आहे. हे जे सुरुवातीचे जे अनुभव हे सगळे आहेत ते सुरुवातीपासून जे चालू आहेत ते आताही कुठेही बसल्यानंतर साधना चालू झाली की ते अनुभव चालू होतात. पण त्याचे अनुभव इतके अविस्मरणीय, वेगवेगळे. एके दिवशी साधनेमध्ये सर येतात, सरांच्या समोर मी प्रवचन करते. सरांनी माझा हात हातात घेतला, पण तो हात पूर्ण ट्रान्सपरंट आणि त्या रक्तवाहिन्या सुद्धा अशा वरती होत्या. सरांनी हात बघितला आणि काहीतरी बोलले, मला ते काही स्पष्ट तेवढं बारीक ऑब्झर्वेशन नाही झालं. हात हातात घेतला आणि ते साधना रूम कडे घेऊन जात होते. आणि तो स्पर्श, हे सगळे स्पर्शाचा अनुभव अजून ह्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे ते फिलिंग वेगळं. आणि ते सगळं त्याचा जे अनुभव आहे तो अनुभव शब्दातीत आहे आणि तो सांगता येणं म्हणजे फार अवघड. फक्त स्पर्श झाला एवढ्यापर्यंतच आपण सांगू शकतो. त्याच्यापेक्षा पुढचे अनुभव म्हणजे एक मनातून जे आनंद असते, आनंदाची जी उर्मी असते ती फार असते. एक म्हणजे आपल्याला वेगळा एक फिलिंग त्याच्यामुळे येतं. आणि हे असे अनुभव मी आतापर्यंत ते दिव्य स्पर्शाचे अनुभव घेतो. भगवंतानी आपल्याला स्वतः ऍक्सेप्ट केल्यानंतरचे जे अनुभव आहेत तर ते अनुभव खरंच अविस्मरणीय, अतिशय आनंद देणारे, प्रेम देणारे अशा पद्धतीचे हे अनुभव आपल्याला येतात. त्याच्यानंतर आता मला साधनेमध्ये मंत्र जप ऐकायला लागले. मंत्र जप म्हणजे कधीही, म्हणजे साधना करायला बसले की आधी सुरुवातीला मला श्रीराम जय राम जय जय रामचा मंत्र ऐकायला आले. त्याच्यानंतर ओंकार 5 वेळा ऐकायला आला. त्याच्यानंतर सोहमचा 15 मिनिट आळंदीमध्ये हा जप ऐकायला आला. त्याच्यानंतर गुंजन डोक्याभोवती रात्री असं बऱ्याच वेळ गुंजन होतं. आणि गुंजन झाल्यानंतर आताही प्राणायाम संपल्यानंतर रोज प्राणायामाच्या नंतर गुंजन मला रेग्युलर ऐकायला येतं. आणि खरोखर हे गुंजन हे एवढं ऐकायला येणं म्हणजे खरंच साधं नाहीये. सर म्हणतात ह्याच्यासाठी आपल्या वैखरी वाणीचे जन्म सहस्त्र ओळगीचे एक वेळ याव्या. 1000 जन्म वैखरी वाणीच्या ह्याच्यामधून आपल्याला काय करावं लागतं, जप करावं लागतं. तेव्हा एक वेळ भगवंतानी घेतलेलं नाम ऐकू येतं. आणि आपली कॅपॅसिटी नसताना सद्गुरु कृपेनं, गुरु परंपरेच्या आपल्या कृपेनं एवढा वेळा आपल्याला नामस्मरण भगवंतानी घेतलेलं हे जप ऐकायला येणं म्हणजे साधन आहे. किती सरांना सुद्धा त्यासाठी प्रयत्न करावे म्हणजे त्यांचं तप आपल्याला होतं. नाहीतर ह्याच्या आधीच आले असते, सद्गुरु केलं नसतं. नाही मला आधीच आले असते, मग एवढे दिवस का नाही आले? नाही तर कुठलंही हे करण्यासाठी एक आपल्याला सद्गुरु लागतात. सद्गुरु शिवाय आपल्या मागे बेस पाहिजेच, कुणाची तरी आशीर्वाद असले पाहिजे तरच हे होऊ शकतं. नाही मी करेन, नाही मला येतं, नाही मग एवढे दिवस का नाही आले? करतच होते, लहानपणापासून मी करत होते 2015-16 पर्यंत, पण कधीही नाहीत हे आले. म्हणजे हे सद्गुरु कृपेमुळेच हे सगळं झालं. तर अशा पद्धतीनं मला जप ऐकायला आले. आणि मूर्तीमध्ये सुद्धा मी जे सांगितले पांडुरंगाची, कृष्ण, तर गौतम बुद्धाच्या मूर्तीचं दर्शन झालं, बालकृष्णाच्या मूर्तीचं दर्शन. आणि हे सगळे नावं पण येतात त्याच्या खाली. लाल आणि गुलाबी कलर, ते कलर सुद्धा देवतांनी ज्या साड्या घातलेल्या असतात, जे कपडे असतात ते कलर सुद्धा आपले नसतात, ते वेगळेच कलर असतात. तर तशा पद्धतीने लक्ष्मीचं सुद्धा मला दर्शन झालं, एक बालकृष्णाचं. आणि राधाकृष्णाचं एक दर्शन झालं, ते अतिशय वेगळ्या पद्धतीनं. ते सुकुमार मूर्ती, कशी मूर्ती होती, मूर्ती म्हणता येणार नाही, ते सजीव होते. तर बर्फासारखा त्यांचा कलर होता, पूर्ण ट्रान्सपरंट, राधेचा आणि कृष्णाचा. आणि दोघंही असं हसत 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 माझ्याकडे येत आहेत, मी नमस्कार करते. म्हणजे बर्फ कसा असतो आपण बघितलं त्याची मूर्ती, आणि ते बघणं आणि ते बघितल्यानंतर म्हणजे असं वाटतं अरे हे जाऊच नाही आपल्या सोडून आणि नेहमीच यावं. एवढं ते सुंदर विलोभनीय अशा पद्धतीनं राधा आणि कृष्णाचं सुद्धा दर्शन झालं. आणि खरंच मी माझं हे भाग्य समजते हा अनुभव आल्यामुळे. म्हणजे आपल्याला फक्त एकाच ह्याच्यावर श्रद्धा नाही, आपल्याला पांडुरंगाचं होतं, बालकृष्णाचं होतं, हे आपल्या कशाचं हे योगधामचं किंवा आपल्या ह्या योगाचं हे आहे. कुठेही याच्यामध्ये अडकू नाहीये. पांडुरंगाचे भक्त असाल, पांडुरंगाचं दर्शन.
बालकृष्ण कोणी कृष्णाचं भक्त असेल कृष्णाचंही दर्शन, गौतम बुद्धाचंही दर्शन, कोणी लक्ष्मीचे दर्शन, किती वेगवेगळे दर्शन, सगळ्यामध्ये एकच भाव. म्हणजे किती एकच श्याम असं काय एक अभंग आहे, सगळ्यामध्येच एकच ओतप्रोत भरलेलं आहे. अशा पद्धतीने मला ते मूर्तीचे सुद्धा दर्शन झाले. त्याच्यानंतर दिव्य स्वतःच मी माझी दिसायला लागली, स्वतःच मी माझी म्हणजे 3-4 ह्याच्यामध्ये गोल ह्याच्यामध्ये अशी माझ्याकडेच मी मला बघते, माझ्याकडेच बघून मला हसते, अशा पद्धतीचे मला अनुभव यायला लागले साधनेमध्ये. आणि हे कधी साधना मिळाल्याच्या 2-3 महिन्याच्या फरकाने हे सगळे अनुभव आलेले, की मला माझ्याकडे बघते, कधी मी माझ्यातनं 2 रूप बाहेर पडलेत आणि ते एकमेकाला भेटतात. आणि कधी काय होतं की माझ्या चेहऱ्यामधनं पूर्ण प्रकाश बाहेर येतोय, कधी तोंडातनं प्रकाश बाहेर येतोय, कधी माझ्या मानेतनं मी बाहेर निघते आणि आकाश भ्रमण करते, म्हणजे सूक्ष्म देहाचा अनुभव. कधी उडते मी माझ्या स्वतःमधून आणि पूर्ण घरभर फिरते आणि सगळे म्हणतात आई पडशील, आई पडशील, आई पडशील, हे पण ऐकू येतं. आणि अशा पद्धतीने हे सूक्ष्म देहाचे अनुभव, स्वतःच मी माझी दिसणे, माझ्याकडे हसणे, हे अनुभव सुद्धा साधनेमध्ये बऱ्याच वेळा मी अजूनही घेते. कधी येतात अनुभव, असं काही नाही, बसलं की डोळे बंद झाले की अनुभव, हे छान अनुभव चालू होतात आणि बाकी तेवढ्या वेळापुरतं काही कळत नाही. कधी कधी असं होतं, आजूबाजूला कोण बोलत असेल, डोळे झाकले गेले असतील, ते बघण्याच्या नादामध्ये विसरलं जातं, मग परत थोडस कुठं लक्ष होतं असं बोललं जातं, हे एवढं थोडस होतं. पण अनुभव मात्र घेतला जातो आणि ती शक्ती आपल्याला अनुभव देते. त्या शक्तीला जर द्यायचं असेल तर ती शक्ती वेळेचं, काळाचं, व्यक्तीचं, कोणाचंही बंधन ठेवत नाही, अनुभव देऊन मोकळी होते. आणि हे अनुभव खरंच मला आता म्हणजे मी घेत आहे. तर त्याच्यानंतर मी माऊली मंदिरातला हे सांगते. मी कितीतरी वेळा आज एवढ्या वर्षापर्यंत, म्हणजे जवळपास मी 7वी-8वीला असल्यापासून आतापर्यंत मी माऊली मंदिरामध्ये कितीतरी वेळात गेलेली आहे. माऊली मंदिरामध्ये असे अनुभव मला ह्याच्या आधी आले नव्हते. दर्शन घ्यायचं, बसायचं, डोळे झाकायचे, मनोमन नमस्कार करायचा आणि निघायचे, असे अनुभव. असंच होतं, छान वाटते, प्रसन्न वाटते, हे भाव असायचा. पण यावेळी मात्र साधना मिळाल्याच्या नंतर मी पहिल्यांदा माऊली मंदिरामध्ये गेले आणि माऊली मंदिरामध्ये गेल्यानंतर बाहेर असेपर्यंत मी नॉर्मल होते. मला अपेक्षित नव्हतं काय होणार आहे, काहीच माहिती नव्हतं. आणि मध्ये पाव ठेवल्याबरोबर शरीरामध्ये धारणा प्रवाह वाढला. धारणा प्रवाह इतका जबरदस्त होता की शरीरामध्ये सन 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 अशा पद्धतीचे इलेक्ट्रिक करंट सारखं ते पळत होतं आणि तोंडातून पण आवाज व्हायला लागला. तर सरांनी सांगितलं तो भ्रसरिका प्राणायाम होता. श्वास वरती जात होता, नुसता वरती आवाज यायचा असं. आणि शरीरामध्ये धारणा प्रवाह, डोळे बंद झालेले, हाताची ही अशा पद्धतीनं बोटाची स्थिती होती. आणि तो स्थिती डोळे बंद झाल्यानंतर झोप जायला लागला, लोक बघायला लागली. ताईंनी मला एक मंत्र दिला होता की असं कुठेही काय झालं की हा मंत्र म्हणायचा, पण तो मंत्रच आठवेना झाला. आणि अशा पद्धतीनं मंदिरामध्ये जाईपर्यंत अशी स्थिती राहिली. मंदिरामध्ये गेले, तिथं पोलीस होती, तिनं ते बघितलं की अशा पद्धतीनं तिच्या डोळ्यातनं पाणी वाहतंय आणि ती डोळे झाकलेली आहे, कळत नाही. तर तिने पटकन रस्ता करून दिला आणि नमस्कार करून प्रसाद दिल्याबरोबर ही स्थिती, म्हणजे इलेक्ट्रिक करंट तरी थांबले आणि डोळ्यातलं पाणी यायचं बंद झालं. आणि तिथून बाहेर गेले आणि बाहेर पूर्ण शरीर जड, कसलेही जाणीव नाही. त्यावेळी आपले दादा वेदकजी होते, जे राष्ट्रीय आपल्या दादा वेदकजी होते, त्यांनी ती स्थिती बघितली आणि ते अशा पद्धतीनं माऊली मंदिरामध्ये जवळपास 45 मिनिट ही स्थिती मी अनुभवली. आणि इतका सुंदर अनुभव, इतके पहिल्यांदाच इलेक्ट्रिक करंट आणि हे. पण मला थोडीशी भीती वाटली की प्रत्येक वेळी माऊली मंदिरात गेल्यावर असं झालं तर, पण तसं झालं नाही. माऊलींनी तेवढ्याच वेळात दिलं, नंतर मात्र आता होतं, पण नेहमीच असं नाही होते. कसं आपल्याला असं वाटतं झालं तर, केलं तर, पण नाही. शक्तीला माहिती असतं की हे संसारिक लोक आहेत, असं जर केलं तर कसं व्हायचं, पण त्यांनी तेवढ्या पुरतच आपल्याला अनुभव दिला. आणि आताही अनुभव येतो, पण फक्त आतल्या आत होतं, कंट्रोल होतो, बसते, अनुभव घेते आणि येते. आणि ह्या माऊली मंदिरातला पहिल्यांदा आलेला अनुभव. आणि त्यालाच जोडून आता आम्ही आता परवा गुजरातला गेलो होतो, गुजरात ट्रिपला, द्वारकेला. आम्ही द्वारकेचा अनुभव मी सांगते की म्हणजे आता हा माऊली मंदिरात हा आला तेव्हा 2016ला, तर आता 2020ला कसा अनुभव आला द्वारकेमध्ये जात असताना. तर साधारण 4 वाजता आम्ही चहा पिऊन ट्रॅव्हल्स मध्ये जवळपास 32 जण बसलो होतो आणि बसलो आम्ही गाडीमध्ये.
आणि तिथं म्हणजे ती शक्तीच दाखवते, आपल्याला साधना करणारे आपण नाहीत, सद्गुरूच करून घेतात, ती दिव्य शक्तीच आपल्याकडनं सगळं करून घेते. मला सांगा, मला उगीच तिथे इच्छा झाली, आम्ही छान एन्जॉय करत होतो त्या ट्रिपमध्ये, पण मध्येच अशी इच्छा व्हायची. मग मी साधनेला बसायची इच्छा झाल्यामुळं मी डोळे बंद केले आणि साधनेला बसले. आणि त्यानंतर आजूबाजूला बोलत होते, सगळं काही चालू होतं, पण डोळे उघडले नाहीत. 8:30 वाजेपर्यंत कसलंही बाहेरचं ऐकायला येत होतं, पण डोळे उघडत नव्हते. आणि 8:30 वाजता 9 वाजता मंदिर बंद होणार होतं, आणि म्हणून 8:50 आम्ही द्वारकेच्या तिथं पोहोचलो. आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर मला आजूबाजूचे उठवायला लागले. आजूबाजूला सगळेजण, आमचा ग्रुप होता तो, त्या ग्रुपनी कोण हलवलं, कोण हात उचलले, ते नंतर मला योगिता चव्हाणनी सांगितलं काय काय केलं कोणी कोणी. तर असं प्रत्येकाने हात, आणि कोणी हात बघितलं, कोणी गालाला हात लावला, कोणी काय काय, प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने करून बघितलं. आणि शेवटी एवढं करून रोहन चव्हाण तर काय म्हणाला, तिचे हार्टबीट चेक करा जरा. आणि त्यावेळी सगळेच हसले म्हणे. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांनी तिथे म्हणजे थोडं हसणं पण झालं, आणि अशा पद्धतीनं ती स्थिती ऐकायला पण थोडं थोडं येत होतं. मग त्यानंतर कुणीतरी माझ्या डोळ्याला बघितलं, त्यांनी सांगितलं, अरे अरे हिच्या डोळ्यातनं पाणी येतंय, काही गरज नाही हार्टबीट चेक करायची. आणि असं झालं. आणि त्यानंतर मग ताईंना कुणीतरी बोलवलं, ताई तिच्या डोळ्यातनं पाणी येतंय, शरीर पण हलत नाही, शरीरात घाम पण आलेला आहे, हातपाय थंडगार पडलेले आहेत, आणि तरी सुद्धा ती बोलत पण नाही. मग ताई आल्या पुढून, आणि त्यांनी काय केलं, कॅडबरी घेतली आणि तोंडात कोंबली, तो उघडत नव्हतं, दाबलीच म्हणजे थोडक्यात, आणि जेवढी जाईल तेवढी खा म्हणाले ताई. आणि पाणी पण असंच हे केलं, अर्ध सांडलं अर्ध दिलं. मग थोडीशी स्थिती म्हणजे नॉर्मल झाली, थोडीशी स्थिती नॉर्मल झाली, आणि थोडं समजायला लागलं नीट. आणि मग त्यानंतर उठायचा प्रयत्न केला, पाय उचलत नव्हते, पायाला जडपणा आलेला होता. मी म्हणलं, ताई हलता येत नाहीये. मग हाताला हात लावून बघितला ताईंनी, तर थंड पडले. थोडे एकमेकाच्या हे करा म्हणून सांगितलं. तिथं ईशानी म्हणजे तिच्या हाताने माझ्या हातावर घासलं, पायाला पण घासलं, आणि थोडस म्हणजे शरीरामध्ये एक हे आलं की उठायची एनर्जी आली, आणि मी जागेतनं उठले. डोळे उघडतच नव्हते, पण अशा अर्धे अर्धे करून मी उठले, पण चालायला पण येत नव्हतं. मग तसंच धरून ईशानी धरलं. योगिता म्हणाली, सुरेखा हे काय तुझं, रडायला पण लागली, ईशाला कसं वाटेल, तू कर बरं त्याच्यातनं बाहेर यायचा प्रयत्न. पण ते होतच नव्हतं, कंट्रोलच होत नव्हतं. मग मी तसंच अर्धे डोळे उघडे अर्धे झाकलेले. दारू पेलेला माणसाला आपण हसतो बघून तशी त्या दिवशी माझी स्थिती. म्हणलं आपण दुसऱ्याला नावं ठेवायचे ना, आपल्यावर कधी काय येईल काय सांगता येत नाही. आणि तसंच एकीकडं देवधर काकू छायाताईंनी धरलंय, एकीकडे ईशानी धरलंय, आणि मागून योगिता चव्हाण, सुरेखा नॉर्मल हो बरं लवकर. आणि कुठलं काही नाही धरून मी मंदिरापर्यंत गेले. मग तिथेही आपल्या भाभीजी, आपल्या सरांच्या, सद्गुरू सरांच्या अर्धांगिनी, त्या म्हणायच्या, सुरेखा डोळे झाकू नको, डोळे झाकू नको, असं त्याही त्यांनी सारखं लक्ष ठेवलं बरं का. भाभीजींचं पण फार लक्ष असतं, सरांच्या आपल्या अर्धांगिनी सद्गुरू सरांच्या, ते सारखं मला म्हणायला लागल्या, सुरेखा डोळे झाकू नको, इथे तू देवाकडे बघ, तू त्या द्वारकाधीशाकडे बघ, डोळे झाकू नको. खरंच त्यांनी मला सारखं सारखं बोलून बोलून त्या भगवंताकडे बघायला प्रेरित केलं. डोळे झाकायचे, मी असं उघडायचे, आणि तिथपर्यंत मी गेले. डोळ्यातनं इतकी जीवाची घालमेल, कधी दर्शन होईल कधी दर्शन होईल, असं ते त्या दिवशीची स्थिती होती. आणि डोळ्यातनं सारखं अष्टसात्विक भाव दाटलेला, घाम आतून असा वाहत होता. आणि एकदा दर्शन झाले की पटकन सगळं बदललं. दर्शन झालं, अष्टसात्विक डोळ्याचं बंद झाले, म्हणजे पाणी यायचं बंद झालं, घाम यायचा बंद झाला, सगळंच बंद झालं. खरंच हे इतकं अविस्मरणीय, आणि इतकं म्हणजे मनाची घालमेल, ते दर्शन झाल्यानंतर जे मिळाला आनंद, तो अविस्मरणीय होता. इतकं म्हणजे प्रफुल्लित, इतकं आता ते मी वर्णनच करू शकत नाही. त्यानंतर मी सरांचे नमस्कार केला आल्यानंतर. तर म्हणले, अरे अरे बस बस, ते मला आणि सरांना समजलं असेल. मी थोडा वेळ सरांच्या इथं थांबले म्हणजे दर्शन करता. सर म्हणजे, अरे किती वेळ, बस बस. मला तेही आठवतंय. आणि त्यानंतर मी घरी गेले, जेवणाची म्हणजे रूमवर गेले. जेवणाची इच्छा नव्हती, मनातनं सगळं भरलेलं होतं. तृप्तीचा जो आनंद असतो ना, तो मी तिथं म्हणजे अनुभवला आत्ताचा. एकदम तृप्त, काही कशाचंच नाही, संपलं भरलं, असं एक भावना होती ती. आणि घरी जाऊन कसला थकवा नाही, कसला विचार नाही, आणि काही नाही, फक्त आणि फक्त इतकं समाधान मनामध्ये होतं. आणि मी घरी रूमवर गेले, परत 2 तास साधना केली, आणि पहाटे परत दर्शनासाठी गेले. हा अविस्मरणीय आता 2 महिन्यापूर्वी आलेला हा इतका अनुभव मला सद्गुरु कृपेने मिळाला. आणि त्याच्यानंतर
मी आता फार वेळ घेत नाही, भरपूर वेळ झालेला आहे, फक्त एकच सांगते, सूर्यप्रस्थानचा अनुभव आणि मी संपवते. तर सूर्यप्रस्थानचा अनुभव मला सांग. सूर्यप्रस्थान, आपली सूर्यप्रस्थानी आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये 2 सिद्ध्या आहेत. एक सूर्योपस्थानची सिद्धी आणि योगिक चालण्याची सिद्धी. योगिक चालणं ही सिद्धी जी आहे ती जर कंटिन्यू 8 तास 12 वर्ष चाललं तर आपल्याला आकाश गमन करता येतं. इकडून या गावावरून त्या गावी. आधी आपण म्हणतो ना, आधीचे साधू पुरुष वगैरे अचानक अदृश्य व्हायचे, दुसरीकडे निघायचे, तर ही योगिक सिद्धी, आकाशगमनाची सिद्धी ही नाथ संप्रदायाकडून आपल्याकडे ही आलेली सिद्धी आहे. तर ती सिद्धी आपल्या सर्वांना, साधकांना सर जशी कॅपॅसिटी असेल त्या सर्वांना देतात. ती मलाही मिळालेली आहे. तर त्याच्यामुळं काय होतं, आता आपण एवढं तर करू शकत नाही 8-8 तास, पण जेवढं जमेल तेवढं केलं तरी त्यामध्ये सुद्धा आपला चालण्याचा वेग वाढतो, एनर्जी संचय होतो, शरीर ऍक्टिव्ह होतं आणि त्यामुळे दिवसभर फ्रेश राहत योगिक चालणं केल्यामुळं. आणि दुसरं म्हणजे सूर्योपस्थानची सिद्धी. ही सुद्धा सिद्धी कशी आहे, तर ही सिद्धी 8 तास, सतत 8 तास केलं सूर्योदयाच्या पासून 12 वर्ष केलं तर मृत मनुष्य जिवंत करता येतं. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जमत असेल, कुणाला नाही जमत असेल, पण शक्य नाही, सगळे संसारी लोक आहेत आपण. तर ही सिद्धी आहे, पण रोजच्या रोज जमेल तेवढं स्टॅमिना वाढवून थोडं थोडं वाढवण्याचा प्रयत्न करावा. तर ही सिद्धी तशी संक्रांतीला दिली जाते आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी दिली जाते. तर यावेळी ती मला सिद्धी दिली गेली आणि मला संक्रांतीच्या वेळेस मला कसं सरांना हे करावं असं वाटलं आणि खरंच ती माझी चूक होती. आणि त्यानंतर म्हणजे मी सरांसमोरही मान्य केले की सर मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं नाही. आणि मग साधनेमध्ये माझे दोन्ही हात वर म्हणजे वर जायला लागले. मी सरांना सांगितलं सर साधनेला बसल्यानंतर माझे दोन्ही हात वर होतात. सरांनी सांगितलं त्या शक्तीची इच्छा दिसते. म्हणजे सर किती फ्लेक्झिबल आहेत आपल्यासाठी. सर वेळेचं स्वतःचे नियम सुद्धा हे बाजूला ठेवतात सर साधकांसाठी. ही सरांची वेगळी आहे सगळ्यांपेक्षा. 1 वर्ष त्यांनी वाट बघायला नाही लावलं माझी चूक असून सुद्धा. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच आतमध्ये सरांनी बोलवलं. माझ्यासोबत माझे मिस्टर केकाळे काका, अजून आपला सोमनाथ, अजून बरेच जण होते, वैशाली ताई ह्यांना मिळालेल्या होत्या सिद्धी. पण हे सगळे होते, सगळ्यांना सुद्धा सरांनी आतमध्ये घेतलं आणि सगळ्यांना आम्हाला त्या दिवशी म्हणजे आळंदीच्या शिबिरामध्येच काही मकर संक्रांत नसताना आम्हाला वेळ सुद्धा 4 वाजताची संध्याकाळची. याच्या आधी सरांनी कधीही असं केलेलं नव्हतं म्हणे, पण सर साधकासाठी एवढं करतात. खरंच सर तुमचे खरंच किती आभारी आम्ही. तर नेहमीच ऋणात आम्ही राहणार. तर त्या दिवशी सरांनी 4 वाजता आम्हाला आतमध्ये बोलावलं आणि त्यांनी सांगितलं शक्तीची इच्छा आहे हे दिलं पाहिजे. आणि मग त्यानंतर सरांनी आम्हाला साधनेच्या स्थितीमध्ये उभं राहायला सांगितलं, हात वर करायला सांगितले आणि मंत्र जप करायला सांगितलं, आतमध्ये बघायला सांगितलं. आणि ताबडतोब त्या दोन्ही हातामधनं बाहेरून तो प्रवाह शरीरामध्ये यायला लागला थोडा वेळपर्यंत. त्यानंतर दोन्ही हात लॉक झाले, क्रिया झाल्या दोन्ही हाताला आणि तिथंच लॉक झाले. म्हणजे त्या हाताचं अस्तित्व त्या शक्तीने संपवलं पूर्ण. काहीच नाही, जडपणा नाही, आहे का हात नाही, काहीच नाही. आणि अशा पद्धतीनं मग उभा राहिले. आणि उभा राहिल्यानंतर मंत्र जप पण जास्त येत नव्हता, मध्येच जायचा मध्येच यायचा आणि शरीर पूर्ण जड झालं, शरीराची ही जाणीव संपली. आणि अशा पद्धतीनं आतून आनंद होता, समजत पण होतं पण शरीराची जाणीव नव्हती. पूर्ण निर्विचार स्थिती, आता योगाग्नी वाढलेला, सगळं काही अशा पद्धतीनं 55 मिनिट. आणि मग हात खाली घ्यायला सांगितलं, हात खाली घेतले आणि मग बसायला सांगितलं. पण पूर्ण हात जड झालेले होते, पाय जड झाले, पूर्ण शरीर दगडासारखी स्थिती होती, हालतच नव्हतं. ताईंनी येऊन थोडस प्रयत्न केला हाताला असं घासण्याचा वगैरे. मग सर म्हणाले नाही तिचं शरीर हालत नाही, तिला नॉर्मल होऊ देत. मग हळूहळू ते नॉर्मल झालं आणि मग थोडस पाय घसरत मी पुढच्या सोफ्यावर बसले. आणि ते सुद्धा ते दगड एकदम पूर्ण शरीर दगड होणं, ही स्थिती मी पहिल्यांदा अनुभवली. आधी अनुभवायची पण ते लगेच बाहेर यायचे. पण त्या दिवशी मात्र पूर्ण शरीर कसं दगडासारखी स्थिती कशी येते आणि त्यानंतर त्यातनं बाहेर कसं आपल्याला पडता येतं, हे स्थिती मी त्या सूर्यप्रस्थान सिद्धीच्या दिवशी 55 मिनिटाच्या कालावधीमध्ये अनुभवली. आणि आताही माझी जवळपास 1 तासाच्या पुढे सूर्यप्रस्थान सिद्धी होते आणि तो अनुभव मला रेग्युलर आताही मिळतो. आणि
आणि अशा पद्धतीनं आता मी जास्त वेळ आपला घेणार नाही. क्रियायोगाचं ताईंनी सांगितलेलं आहे, त्यामुळे क्रियायोग चालू आहे. होता आता लॉकडाऊनमुळे थोडं बंद आहे, घराची शिफ्टिंग आणि ह्या सगळ्यामुळे थोडा क्रियायोग माझा बंद आहे. कधीतरी तो आता चालू करावा लागेलच. आणि हे सगळं करण्यामध्ये माझे मिस्टर अमित तांबे यांचा सहभाग फार मोठा आहे. त्यांच्या सपोर्ट शिवाय हे होणं अवघड आहे. लेडीजना तर जास्त अवघड असतं, मिस्टरांचा सपोर्ट असेल तरच हे सगळं होऊ शकतं. नाहीतर घरामध्ये किरकिर, नवऱ्याचं ही काहीतरी करते हा भाग फार असतो. तर तो भाग मला म्हणजे फार माझं ते पॉझिटिव्ह बाजू मी समजते की कधीही मी काय करत असताना अमितचा सपोर्ट असतो, तू कर मी बघतो. कारण बिझनेस असल्यामुळं सारखं काम असतंच, पण तरी सुद्धा त्यानं त्यातल्या त्यात वेळेत मला देतो, तू कर म्हणतो, तोही करतो. पण हा सपोर्टचा खरंच मी माझ्या मिस्टरांची सुद्धा आभार मानते आणि माझ्या मुलांचे सुद्धा. मुलं सुद्धा मला एवढी छोटी आहेत आणि ती सुद्धा मी साधना करताना किंवा काही करत असेल तर येतात, आई तू करते कर. आणि एवढ्या लहान मुलांना सद्गुरूंनी चांगली बुद्धी दिलीये. मोठी मुलगी सपोर्ट करते, नाहीतर मुली सुद्धा घरात सपोर्ट करत नाहीत. करायला लागले की येऊन त्रास देतात, कधी आई आपली उठे अशा पद्धतीने हे करतात. पण हे माझे तीनही मुलंही मला सपोर्ट करतात, माझे मिस्टर सपोर्ट करतात, त्यामुळेच हे सगळं होऊ शकलं असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्यांना कोण बुद्धी दिला असेल? आपल्या गुरु परंपरेनं, सद्गुरूनं, भगवंतानीच ही सगळी बुद्धी दिली असेल आणि म्हणूनच हे होतं. आणि जे काही आहे हे सगळं माझं काही नाही, सगळं सद्गुरूंचं आहे, गुरुकृपेचं आहे. आणि सगळं जे काही आता मी कूट शब्दाचे अर्थ सांगितले ते सगळे सद्गुरूंनी मी फोन केल्यानंतर मला समजावून सांगितले की सुरेखा हे असं असतं. म्हणजे एवढे अनुभव आले पण अर्थ माहित नाही काय अर्थ आहे. मला हे आलं ते आलं पण त्याचा अर्थ काय? तर सगळा अर्थ मला सरांनी वेळ काढून कधीही फोन केला की बोल सुरेखा. सरांचं ते नेहमीच एवढी बिझी शेड्यूल आहे, पण सर मला समजून सगळं सांगितले. आणि खरंच हे सगळं सर तुमच्यामुळे झालेलं आहे. आणि मी एवढंच म्हणेन की बोलिले लेकरू वेडे वाकडे उद्धरू, बोलिले लेकरू वेडे वाकडे उद्धरू, करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. एवढं बोलून मी माझे हे जे अनुभव आहेत ते सद्गुरूंच्या चरणी, आपल्या गुरु परंपरेच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते. 6:30 वाजून गेलेले आहेत सर. तुमचं बोलणं सर पण मला हो सर 5-7 मिनिटं बोलेल. हो सर. सर मला पण बोलायचं होतं. काय तो बोलणार आहे का आता? त्याला बोलायचंय सर त्याला. बोला नंतर. हा बोलू द्या त्याला. हा तो बोल. माझं नाव स्वराज आहे. स्वराज कड आहे. आणि गुरुपौर्णिमाच्या दिवशी मी साधनेत बसलेलो तेव्हा मला शिवान महादेवांचं दर्शन झालं. कसं दिसलं? जेव्हा मी साधनेत बसलो तर मी बोलत नव्हतो ओम नमः शिवाय, स्वतः मनातनं बोललं जात होतं. तेव्हा मला एक माणूस दिसला, त्याच्या अंगावरती वाघाचे कपडे होते, एक चंद्रमाला होती आणि डोक्यावरती चंद्र होता, गळ्यात नाग होता आणि हातात त्रिशूल होता. आणि जेव्हा मी दुसऱ्यांदा जेव्हा मी बसलो साधनात तेव्हा माझी ओठ धरायची सवय ऑलमोस्ट गेली. एक असला सूर्य असतो ना, तो असं वाटलं की तोंडाच्या इकडे आला आणि एकदम जोरात जळतो. तेव्हा माझी साधना तुटली. आणि जेव्हा पण मी कुठल्या देवाच्या मूर्तीला बघतो किंवा एक नागाच्या वावळ्याला बघतो तेव्हा मला शिवलिंगच दिसतो. आणि मी काल एक बनवलाय, हे बघा. पूजा केली आज त्याची. आज पूजा केली सर. आणि आज मी याची पूजा केली. आणि माझा बॉडी जशी दगड असतात ना, असं वाटत होतं दगडाच्या खाली दाबलं जात. आणि डोळ्यातनं अतिशय जास्त असं वाटत होतं की डोळ्यातनच घाम होतो. आणि जेव्हा माझी साधना मी बंद केली
तेव्हा माझ्या अंगात काही ताकद नव्हती. असं म्हणतात की आपला पूर्ण शरीराचा जो पण भार असतो तो घाणेरडी शक्तीच असते. जेव्हा ती शक्ती बाहेर निघून विष बनते तेव्हा जेव्हा परमात्मा त्या विषला ग्रहण करतो तेव्हा आपल्याला त्याच्या पडलेमध्ये अमृत देतो. आणि एक असा डोळा दिसला ज्याच्या आत मोरपंख होता. आणि जेव्हा पण मी साधनेत बसतो डोळ्याच्या समोर एक अग्निरूप दिसतो. आणि जेव्हा पण मला राग येतो तेव्हा असं वाटतं की डोक्यात माझं डमरू वाजते. आणि जेव्हा पण मी डोळे बंद करून साधनेत बसतो तर मी काही नाही बोलत, आपोआप मन मला ओम नमः शिवाय बोलायला कन्व्हिन्स करतो. धन्यवाद. हो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वराज हा आता मी जसं आधी गदिमा डोळकरांची ओळ सांगितली की देवा बोलतो बालमुखातून, खरोखरीच देव बालमुखातून बोलतो. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वराज आणि स्वरूपा म्हणजे माझा नातू आणि माझी नात दोघंही माझ्याबरोबर साधनेला बसले होते. त्यावेळी आता जे त्यांनी अनुभव सांगितले की भगवान शंकराचं दर्शन झालं आणि आम्ही तो काही सांगायचं थोडं राहिलं. बाप्पासाहेबांच्या पादुका एका बाजूला पूजा केली होती तर ते शंकरांनी बाप्पासाहेबांच्या पादुकालाही नमस्कार केला असं त्यांनी सांगितलं. आणि जे दर्शन झालं कसं तर त्याचं हे चित्र त्यांनी काढलंय हाताने सर की काय काय त्याच्यातले डिटेल्स सगळे. शेषनाग आहे तो पायाच्या. कितवी मध्ये सांगा, तो कितवी मध्ये? हा तो 3री मध्ये आहे. विबग्योर नावाची शाळा आहे आणि तिथे तो हे पण त्याला रामायण महाभारत सिरियल पाहून आणि युट्यूब वरती सगळी माहिती घेतो आणि त्याला रामायण महाभारत सगळं माहिती, भगवान महादेवाचं सगळं माहिती, त्याला खूप आवड आहे आणि आता रेग्युलर जवळपास माझ्याबरोबर साधनेला बसतोय तो. आणि खरंच तो जी सवय सांगतोय ना की ओठ धरायची सवय होती, एक गोळा असा सूर्यासारखा आला ओठाजवळ त्याला साधनेला आणि त्याची सवय खरंच कमी झाली, नाही तर दात पुढे यायला लागले होते थोडे. आजी सांगा ना. आणि सारखं आळंदीला जायचं म्हणतो ना. हो अरे बापरे. आता 25 तारखेला वाढदिवस आहे त्याचा. त्या दिवशी सकाळी आम्हाला आळंदीला जायचंय आणि तो म्हणतो 4 वाजेपर्यंत थांबू. आणि त्याला असं वाटतंय की त्या दिवशी सोमाणी सर पण आळंदीला येणार आहेत आणि मला रिअल मध्ये भेटतील असे. चेतना म्हणाली की आपण व्हिडिओ कॉल लावू, तर म्हणे नाही व्हिडिओ कॉल नको, मला त्या दिवशी रिअल मध्ये ते भेटले पाहिजेत. हो आता इथे हो म्हणतोय. हो त्याचं वाचू का थोडस? त्यांनी अनुभव त्या दिवशी लिहिलेले, तो म्हणतोय वाचा. त्याचा अनुभव कथन त्यांनी सांगितले, जसे त्याचे शब्द होते तसंच लिहिलंय. 5 जुलै 2020 गुरुपौर्णिमा. स्वराज नचिकेतकड. विष्णूच्या डोळ्यात एक मोरपंख होता, त्याच्या आत पृथ्वी होती. ब्रह्माच्या डोळ्यात पूर्ण गॅलेक्सी होती, त्याच्या आत एक प्लॅनेटचा चक्रव्यूह होता, त्याच्यामध्ये सूर्य फसला होता. शंकराचे दर्शन झाले, त्याचे डोळे अति सुंदर होते. त्यांच्या चंद्राला बघितलं की असं वाटते की स्वर्गाला आपण हातात घेऊ शकतो एवढी शक्ती महसूस होते. त्याचे 10 हात होते आणि त्या 10 शस्त्रांमधले 2 शस्त्र होते, सुदर्शन आणि त्रिशूल. म्हणजे 10 पैकी 2 त्याला ते हे करतोय. एक सुदर्शन होतं, एक त्रिशूल होतं. देवी दुर्गाचे त्रिशूल, नारायणाचा शंख, बजरंगबलीची गदा आणि रामाचे धनुष्य असे अमोघ अस्त्र त्या हातांमध्ये होते, त्यांच्या हातात होते. ते एका बैलावर बसलेले होते. एका हातात डमरू आणि अंगावर पूर्ण वाघाचे कपडे होते. गळ्यात नाग आणि मागे शेषनाग, डोक्यावरती चंद्र आणि गळ्यात त्याला विषासारखं असं दिसत होतं. डोक्यावरती एक माला आणि एका स्त्रीचे डोके त्यांच्या डोक्यावर होते. ते देवी गंगाचं दर्शन असेल. आणि मग एवढं एक पानभर लिहिल्यानंतर तो म्हणाला की आजी आता बास, आणि मी जर अजून सांगत बसलो तर खूप पानं भरतील, पण आता आज एवढं बास, असं करून त्या दिवशीचा अनुभव तो तिथे थांबवलेला आहे. आज आता आधी झोपला होता त्याच्यामुळे मग तो सांगायला वेळ लागला थोडासा. आता आपण समापन करतो. आता आपण समापनाकडे वळूया. 1 तास सुरेखा तांबे अतिशय अप्रतिम रीतीनं बोलली.
अनुभव तिनं कथन केलं, सगळ्याला समजेल अशा भाषेत तिनं सांगितलं. आणि त्यानंतर आपला छोटा हा स्वराज यांनी पण कसं काय आध्यात्मिक राज्य मिळवलं. स्व म्हणजे आत्मा आणि त्याचा राजा, आत्मशक्तीचा राजा बनत तो चाललेला आहे. आणि तिसरी मधला हा मुलगा आहे ज्याला अजून खूप काही म्हणजे अजून काय पाहिलं त्यांनी, आणि एवढे आध्यात्मिक अनुभव उंचीचे त्याला भगवान देतोय. म्हणजे किती तो नशीबवान आहे आणि भगवंताचा लाडका आहे. आणि त्यावरून त्याला गुरुपौर्णिमेला साधना मिळाली. त्याच्यापूर्वी तो सतत जायचा आळंदीला आणि तिथेच थांबा म्हणायचा. आताही केव्हाही म्हणतो तो जायचं. आणि त्याला तो प्रसाद गुरुपौर्णिमेला मिळाला. मला ताबडतोब तो बोलला देखील फोनवर. आणि म्हणजे तिसऱ्या वर्गात असणारा मुलगा आणि मोठी माणसं आहे, सगळ्यांना अनुभव भगवान कसे देतो तो हा योग आहे. ते हे महायोग धाम आहे. आणि आता मी बोलणार नाही, पुढच्या वेळेस बोलेल. आपण खूप काही आणि छान ऐकलंय सर्वांचं. आणि तुमच्या मनात आलं असेल की भगवत शक्ती ज्याच्यावर खरीच कृपा करायची त्याला बुद्धी देते, त्याला अनुदान देते, त्याला वर चढवते. आणि नशीब पूर्वजन्मीचं प्रचंड घेऊन आलेलं पाहिजे, नाही तर केव्हाही गैरसमज होऊ शकतात, केव्हाही साधक निघून जाऊ शकतो, केव्हाही तर्क आणि बुद्धीच्या दृष्टीनं जर घासलं तर ते काही मिळू शकत नाही. आणि म्हणून आपलं हे दैवी अनुदान भगवान कोणाला देतो, कसं देतो, कसे अनुभव येतात हे पहिल्यांदा जगामध्ये आपण सांगत आहोत, पहिल्यांदा जगामध्ये सांगत आहोत. म्हणून ज्यांचं नशीब असेल भगवान बरोबर त्यांची प्रेरणा त्यांना देईल आणि आपल्याला ते अनुभव येतील. आता पुढे आपण ह्या गुरुवारचं सांगा. येणाऱ्या गुरुवारचं आपल्याकडे एक सुहास मोंढे म्हणून साधक आहेत, सांगा तुम्ही. हा सर, सुहास मोंढे हा आपला अगदी लहान वयात असतानापासूनचा साधक आहे. त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणून आपण सगळ्यांना हे करतो. स्वरूपा, थोडा आवाजाचा डिस्टर्बन्स आहे इकडे मागे. तो MBBS MD त्याच्यानंतर नेफ्रॉलॉजिस्ट झालेला हैदराबादला. आणि आता सध्या सॉलिड ऑर्गन ट्रान्सप्लांट अशी फेलोशिप त्याला मिळालेली आहे. कॅनडामध्ये तो आहे. पण त्याला बोलण्याची फार इच्छा आहे. दोन विषय, एक तर त्याचे सगळे अनुभव कसा कसा तो घडत गेला, आणि दुसरा विषय सध्या कोरोना विषयी काय काळजी घ्यावी असं त्याला जे आतून वाटतंय तो त्याला बोलण्याची इच्छा आहे. पण तिकडचा आणि इकडच्या टायमिंग मध्ये आपला जो ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला येत्या गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता आपलं सेशन सुरू होईल. 5 ते 6. एरवी आपलं 5:30 असतं, पण 5 ते 6 असं सुरू होईल. कारण आपल्या इथे जेव्हा 5:30 वाजतात तेव्हा तिथे 8:30 सकाळचे वाजलेले असतात आणि त्याला त्यावेळी हॉस्पिटलमध्ये जॉईन व्हावं लागतं. तर तो म्हणाला की मी आधी लवकर जाईन हॉस्पिटलला आणि अर्धा तास आधी मी बोलेन. तर मग पुढच्या गुरुवारी आपण सुहास मोंढेचं सगळं ऐकणार आहोत. पण फक्त एवढाच की हे लक्षात ठेवून सगळ्यांनी 5 वाजता जॉईन व्हावं. तसं आपल्या ग्रुपवरती अधिसूचना येईलच, लिंक पण त्या प्रकारची येईल. पण हा भाग आता सांगणं आवश्यक आहे. दुसरं आणखी एक निवेदन आहे माझं. तिथं पिक्चर नाहीये. हा, क्रियायोग वर्ग आपले जे ऑनलाईन चालतात तर ते कोणाकोणाचे आहेत तर त्याची एक यादी मी सांगते. म्हणजे सगळी नावं जी आहेत कोणाकोणाचे ऑनलाईन क्रियायोग वर्ग आहेत, कारण त्याची विचारणा फार होते. तर एक आहे शीतल सारडा, नंबर 2 कीर्ती सोमाणी, नंबर 3 वैशाली जगताप, नंबर 4 प्रताप फंड आणि नंबर 5 सोमनाथ आमोंडकर. ह्या लोकांचे आता क्रियायोगाचे वर्ग ऑनलाईन चाललेले आहेत. पुण्यातनं मगरपट्ट्यातनं घेते, कीर्ती सोमाणी परभणीतनं घेते, वैशाली जगताप सिंहगड रोड पुणे, प्रताप फंड आणि सोमनाथ आमोंडकर आळंदी मधनं घेत आहेत. आता त्यांचे फोन नंबर मी दिले तर वेळ हे होईल. आणि सांगलीवाडीनं सुरू केलंय. हो, अर्चना बियाणी ती सांगलीतनं घेते ऑनलाईन क्लासेस क्रियायोगाचे. तर ज्याला अशी उत्सुकता वाटते आणि जॉईन करावं तर त्यांनी ह्या लोकांशी कॉन्टॅक्ट करावं. ज्याला जे सुटेबल वाटेल, ज्याला जे टायमिंग सूट होईल तर त्यांनी तिकडे क्लास जॉईन करायला हरकत नाही. कारण सगळ्या नवीन लोकांचे कीर्ती दोन्ही वेळेस घेते, सकाळ संध्याकाळ आणि सकाळ. कारण अमेरिकेचे, इंग्लंड,
डिस्टर्बन्स आहे का? हा खूप म्हणजे मला नाहीये अडकतंय आज सारखं. तर ह्या सगळ्यांकडे तुम्ही चौकशी करायला आणि त्याप्रमाणे क्रियायोग जॉईन करायला काहीच हरकत नाहीये. आता सरांच्या परवानगीनं आजचं सेशन संपलं असं आपण जाहीर करूया. ही जी नावांची यादी आणि त्यांचे फोन नंबर आहेत ते पुढच्या वेळी पण मी देईन आणि तुम्ही त्या पद्धतीने मग अप्रोच. सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा एकदा आत्मवंदन, सरांना आत्मवंदन आणि शीतल आजचं सेशन संपलं असं आपण जाहीर करूया.